काय मग मंडळी, तुम्ही फणसाची भाजी खाल्ली आहे का? कोकणकरांच्या जेवणात सर्रास असते ही भाजी. तर आजचा बेत हा मस्त आणि पटकन होणारी फणसाची भाजी बरं का. मी माझ्या परसावातून फणसाच्या झाडावरून एक फणस काढून घेतला. त्यातला चीक मातीला लावून घेतला. नंतर तो कच्चा फणस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. कोयत्याच्या मदतीने फणस कापून घ्यायचा. व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक बघा बरं का, कारण चीक पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. नंतर फणसाचे बारीक काप करून घ्यायचे. एका टोपात पाणी आणि थोडं मीठ टाकून आपण कापून घेतलेले फणसाचे काप हे थोडे शिजून घ्यायचे. शिजून झालेले फणसाचे काप त्यातील पाणी निथळून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने वेगळे करून घ्यायचे. नंतर तव्यावर काळे तीळ भाजून घ्यायचे. तीळ थंड झाले की खलबत्त्यात तीळ आणि लसूण बारीक करून घ्यायचे. तयार केलेले काळे तीळ आणि लसूणची चटणी फणसामध्ये टाकायची. त्याचबरोबर हळद, मीठ, घरचं लाल तिखट सगळं एकजीव करून घ्यायचं आणि पॅनमध्ये थोडं तेल घालून कांदा परतून तयार केलेले फणसाचे मिश्रण घालून छान परतून घ्यायचे आणि तयार झालेल्या फणसाच्या भाजीवर छान बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. ही भाजी भाकरीबरोबर फस्त करायची. मग कशी वाटली कोकणातील ही फणसाची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.